हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचं रुचिताच किचन या चॅनलवरती. तर आज मी आणि आई आम्ही कुठे चाललोय? खाद्य मेळाव्याला. वसईला खाद्य मेळावा आहे भंडारी समाजाचा तिकडे. तर सामाजिक शेषवंशीय सामाजिक विश्वस्त संस्था यांनी आपला भंडारी समाजाचा जो खाद्य मेळावा जो आहे तो तिकडे भरवलेला आहे. तो कुठे आहे? तर अनंतराव ठाकूर नाट्यगृह पारनाका वसई येथे भरवण्यात आलेला आहे. तर मी आणि आई आम्ही तिकडे चाललोय आणि तिकडे गेल्यावरती आपण एक्सप्लोर करणार आहोत की कुठकुठचे म्हणजे खाद्य आपल्याला जे ते तिकडे बघायला मिळणार आहेत आणि कुठचे स्टॉल लागलेत. नुसतं खाणं पिणंच नसून दुसरे ज्वेलरीज वगैरे ते पण सगळं आहे. तर काय काय आहे तिकडे गेल्यावरतीच आपल्याला कळणार आहे. तर चला तर आता आपण तिकडे जाऊया आणि तिकडे गेल्यावरती बघूया. चला, तुम्ही पण येत ना आमच्या सोबत? चला. माजी अध्यक्ष ओंकारबाई म्हात्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी नारळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा आणि उद्घाटन करावे. आमच्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री नितीन ठाकूर यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा नारळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. आपले अध्यक्ष विद्यमान नितीन ठाकूर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी 20 हात लावावे आणि उद्घाटनाला त्यांना सहकार्य करावे. उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो आणि ओंकार म्हात्रे माजी अध्यक्ष यांना सांगतो की 2 तर
आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये जे काही व्हिडिओ बघितले आत्तापर्यंत ते सुरुवातीचे आहेत की म्हणजे सकाळी ज्या वेळेला इकडे भंडारी समाजाचं खाद्य मेळाव्याचं इकडे उद्घाटन झालेलं त्यावेळेचे एक क्षण जे ते तुम्ही आत्तापर्यंत बघितले. तर आता इथून आता आपला खरा व्हिडिओ जे ते इकडे पुढे चालू होतो, कारण की सुरुवातीला सकाळी एवढ्या लवकर मला तरी जायला जमलं नव्हतं. तर आशिषला खरंच खूप थँक्यू की त्याच्यामुळे मला हे क्षण जे आहेत ते इकडे व्हिडिओ जे आहेत ते मिळाले आणि त्याच्यामुळे मला हे व्हिडिओमध्ये टाकता आले. त्यासाठी खरंच आशिषला खूप खूप धन्यवाद. आणि आपला व्हिडिओ जो आहे तो आत्ता ह्याच्यानंतरच चालू होतो, कारण की आम्हाला जायला जवळजवळ 11 वाजून गेलेले, त्यामुळे ते हे पॉसिबल झालं नव्हतं एवढं सकाळी मला जाऊन ते शूट करणं. तर ते आशिषमुळे शक्य झालं. तर आता आपण पुढे व्हिडिओसुद्धा बघणारच आहोत. आता आम्ही इकडे फायनली इकडे आता आलेलोच आहोत इकडे. तर आता आपण बघणार आहोत प्रत्येक स्टॉलवरती आजची काय मेजवानी आहे आणि जेवणा व्यतिरिक्त सुद्धा कुठचे स्टॉल लागले त्याचा पण हा व्हिडिओमध्ये तुम्हाला जे ती सगळी माहिती की इकडे बघायलाच मिळणार आहे. काही काय एक्सायटेड आहात ना? चला चला तर पाहूया. हाय, नमस्कार, मी नीता राऊत, कोचिवडावरून कोचिवडाची मी. आमचं स्टॉल पहिल्यापासून आम्ही इकडे लावताय. पण हा तुम्ही घरातून पण व्यवसाय करतात का? हा, मी घरातून पण व्यवसाय करते. ओके, म्हणजे काय रेट असतात, कसं असतं? म्हणजे तरी 350 पासून चालू असतं, 1200. पण आम्ही त्याच्यामध्ये दोघी बहिणी आम्ही तिघं मिळून करतो. ओके, तर मग तुमच्याशी तर कोणाला संपर्क साधायचा असेल तर तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय आहे? मग तो पण सांगून ठेवा. तो व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाला कार्ड तिघींचं आहे ना. समाजाच्या हॉलला आम्ही गेली 5 वर्ष लावतोय. ओके. आणि आता सध्या ट्रेंडिंग मध्ये कुठचा म्हणजे कुर्ता वगैरे का असं आहे असं तुमच्याकडे लावलेले ते सगळे हे सगळे आलेले आहेत. म्हणजे सगळे कॉटन मध्ये वगैरेच असतात का? कॉटन आहे, सिल्क आहे, सिल्क, लहान कॉटन मुलींचे पण आहेत, सगळे असतात. मुलींचे वगैरे पण आहेत. प्युअर कॉटन आहे, हे लहान मुलींचे आहेत इकडे. ओके, म्हणजे ऑल साईज मध्ये ड्रेस मटेरियल आहे. ड्रेस मटेरियल आहे. नवीन ड्रेस मटेरियल आहे. कुकर, काथा, जाम कॉटन, प्युअर कॉटन सगळे 5XL 6XL पर्यंत आमच्याकडे त्याच्यामध्ये आहे तसं. ठीक आहे, थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हॅलो सर, तुमच्या स्टॉल विषयी थोडी माहिती सांगा. येस, नमस्कार. माझं नाव प्राध्यापक जयेश चौधरी आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा स्टॉल आहे. गेली 26 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे. आतापर्यंत 3,500 जणांना मी लाईफ इन्शुरन्सचं प्रोटेक्शन दिलेलं आहे. या व्यतिरिक्त आणखी 2,000 जे माझे क्लायंट आहेत त्यांनाही मी सर्व्हिस देतो. आमच्याकडे मुलांच्या शिक्षणासाठी, मुलीच्या लग्नाच्या दृष्टिकोनातून म्हणजे स्पेशल फोकस त्याच्यावरती आहे. आणि पेन्शन स्कीम, ज्यांना पेन्शन नाही आहे गव्हर्नमेंटकडून त्यांना पेन्शन आम्ही देतो प्रोव्हाइड करून. अशा प्रकारच्या सुंदर सुंदर आमच्याकडे स्कीम्स आहेत. फक्त 100 रुपये बचत करा आणि मुलांसाठी नेक्स्ट जनरेशनसाठी 9 करोडची प्रॉपर्टी बनवा, असा पण एक प्लॅन आहे. 500 रुपयामध्ये 1 करोड रुपये आहेत. विविध चांगल्या तर म्हणजे अजून तर म्हणजे डिटेल मध्ये माहिती हवी असेल तर तुमचा एक संपर्क नंबर पण देऊन माझा ठेवा. नंबर आहे 9422483785. ओके, म्हणजे त्याच्यावरती कोणाला डिटेल माहिती हवी असेल ती पण देऊ शकतो. ईमेल आयडी. ओके, थँक्यू तुम्ही आमच्या याला व्हिजिट केल्याबद्दल. थँक्यू सो मच सर, खूप खूप शुभेच्छा. आमच्यातर्फे तुम्हाला हे मोबाईल स्टँड आणि किचन तुम्हाला. थँक्यू सो मच आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तुमच्या पण या चॅनलसाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. Thank you. हजारो लाखो कस्टमर व्ह्युअर्स होऊ दे, सबस्क्रायबर होऊ दे. ईश्वराकडे गणपती बाप्पांकडे प्रार्थना. थँक्यू मॅडम. नाव प्रिया पाटील. मी पण LIC एजंट आहे. आज 18 वर्ष झाले LICचं काम करते. आपल्याकडे पण LICच्या खूप चांगल्या पॉलिसीज आहेत.
ज्याच्यामध्ये महिलांना फक्त दिवसाला 50 रुपये सेव्ह करायचे आहेत आणि तुम्हाला दर 5-5 वर्षांनी ह्याच्यात पैसे मिळतात. हे पण खूप काही चांगले प्लॅन्स आहेत आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमच्या रिटायरमेंटसाठी तुम्ही फंड जमा करू संपर्क शकता. नंबर द्यायचा असेल तर कुठचा? हा, माझा संपर्क नंबर आहे 9326085527. धन्यवाद. थँक्यू. विश्वास राऊत, मी बोरिवलीला राहतो. आपल्या भंडारी समाज आपला समाज तर पहिलाच प्रयत्न आहे की काहीतरी आपण बिझनेस तुमच्या छोटा. स्टॉलवरती तुम्ही काय असं वेगळं हे ठेवलंय? हाऊस होल्ड आयटम आहेत. एक कॅराओके सिस्टीम आहे, हे आपण घरी पार्टीला ओके, म्हणजे साऊंड सिस्टम वगैरे ते हो सगळं ते आहे. आहे. मायक्रोवर बोलू ज्वेलरी इमिटेशन ज्वेलरी. म्हणजे हे तुम्ही करतातच का असं का? मी म्हणजे आता सुरुवात केली. सुरुवात आम्ही केली. दोघे रिटायर्ड आहोत म्हटलं, आणि इथे आपल्याला भंडारी खाद्य महोत्सवात आपल्या पद्धतीचे समाजाच्या पदार्थ ह्याच्यामध्ये हो, खायला बरोबर. मिळतील आणि त्याबरोबर हे पण होईल. परमार्थ होईल, स्वार्थ आणि परमार्थ दोघी. खूप खूप तुम्ही- शुभेच्छा तुम्हाला. हो. नमस्कार, मी जागृती राऊत. आमचा साड्यांचा स्टॉल आहे. आणि इकडे कुठचे असे वेगवेगळ्या प्रकारचे असे आहेत का? कलकत्ता कॉटन, सिल्क, ब्रासो, डेली यूजच्या साड्या आहेत आमच्याकडे. या काय रेंज पासून चालू होतात तरी? 300 पासून स्टार्ट आहेत, 2200 पर्यंत आहेत आपल्याकडे तशा. साड्या. आणि मग तुम्ही एरवी पण अशा ऑर्डर घेतात हो का? हो, चालू आमचं कार्ड आहे, त्याच्यावर आमचा नंबर आहे. मैत्री कलेक्शन म्हणून कुठून घरातून करतात? ओके, ठीक आहे. म्हणजे जर कोणाला जर संपर्क साधायचा असेल तर डायरेक्ट तुमच्याशी साधू शकतात. धन्यवाद. ओके, थँक्यू. मी चेतना राऊत आहे. माझे कुर्तींचे बिझनेस आहे. माझा शिवलेला गाऊन वगैरे पण असतात, रेडीमेड ड्रेस पण असतात. मी इकडे दरवर्षी स्टॉल टाकते आणि माझा होळीला रोजचा नेहमीचा असतो. आणि जर तुमच्याशी कोणा संपर्क साधायचा असेल तर होळीला नंबर पण? तुम्ही 9890816336. ओके, आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विषय 2 शब्द फक्त बोला. नमस्कार, मी चित्रा ठाकूर. गेली बरीच वर्षे इथे आपल्याकडे भंडारी समाजाचं एक वैशिष्ट्य म्हणजे जी खाद्य संस्कृती म्हणा किंवा आपल्या समाजातील ज्या उद्योजक स्त्रिया आहेत त्यांच्या व्यवसायाला चालना आणि उत्तेजन मिळण्यासाठी आणि शिवाय त्यांचे जे काही प्रोडक्ट आहेत, उत्पादन आहेत, याची सुद्धा सर्वांना माहिती मिळते. त्यामुळे आणि रिस्पॉन्स सुद्धा खूप छान असतो दरवर्षीप्रमाणे. धन्यवाद. खूप छान वाटलं म्हणजे तुम्ही एवढी प्रतिक्रिया दिली माझ्या चॅनलवरती. धन्यवाद. चला, हा वेदायक आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे आणि कोलेस्ट्रॉल, ब्रेन स्ट्रोक, मायग्रेन, बायपास हा 100% क्युअर होतो आणि विथ रिपोर्ट आपण क्युअर करतोय तो. तुम्ही सगळ्यांनी एकदा यूज करून बघा. आयुर्वेदिक आहे. पण हे कोण बनवतं म्हणजे प्रोडक्ट तुम्ही बनवता? हे मॅन्युफॅक्चरिंग गुजरातवरून येतं. आपण मार्केटेड बाय आपण स्वतः करतो. महाराष्ट्रामध्ये पूर्ण सेल आउट करतो आणि खूप चांगला बेनिफिट आहे याचा. जर मला सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी यूज करून बघा. ऍटलीस्ट 101 डेज तरी यूज करून बघा. सगळं कारण की हे नसांवरती काम करतं आणि जे ऑर्गन जे डिपेंड आहेत सगळ्या नसांवरती ऑर्गन डिपेंड म्हणजे आहेत. तुम्हाला आलेला काही एखादा एक असा अनुभव असे आहे? बरेच अनुभव आहेत आमच्याकडे. आमचे टेस्टिमोनी आहेत, ओके. पोलिसांना दिलेले आहेत, डॉक्टरांना दिलेले आहेत, बरेच सारे लोकांना दिलेले टेस्टिमोनी आमच्याकडे आहेत. ओके, आणि जर तुमच्याशी संपर्क साधायचा आम्हाला आमचे संपर्क साधायचा असेल तर 9870149611 वरती संपर्क साधू शकता. ओके, नक्की. आणि तुम्हाला खरंच सगळी ह्याच्यातून व्हॉट्सअपला कोणाला पहिला फायदा होत असेल तर नक्की व्हॉट्सअपला सगळी माहिती देऊ. हा, नाही ह्याच्यावर वसईमधून आपले मोहन पाटील साहेब आहेत. तुम्ही यांना संपर्क साधू. माझा पण नंबर आहे, पण ते तुम्हाला कसा द्यायचा नंबर? नाही नाही, तुम्ही बोला तुम्ही म्हणजे हा, लोकं माझा तुमची- नंबर आहे मोहन पाटील आहे. माझा नंबर आहे 8080470941. ह्या नंबरवर संपर्क साधा. ओके. तुम्हाला व्हिडिओ पण मिळतील, सगळं मिळेल. त्याच्यावर. काही साईड इफेक्ट नाही. ओके, थँक्यू. अजूनपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1000 ते 1200 बॉटल सेल केलेले आहे. ओके, आणि त्याचा रिझल्ट पण त्याचा खूप चांगला सगळ्यांचा आहे. रिझल्ट आहे. आमच्याकडे टेस्टिमोनी आहेत त्याच्या. हा, तुम्ही आम्हाला संपर्क साधा, तुम्हाला आम्ही टेस्टिमोनी पाठवतो. चालेल. हा, Thank you थँक्यू so सो मच. जय हिंद, जय Thank you महाराष्ट्र. आणि खूप खूप शुभेच्छा. सगळे एज्युकेशनल गेममध्ये आहे. 3 to 99 इयर्स सगळे खेळू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गेममध्ये काही ना काही आहे. जसं ह्या गेममध्ये तुम्हाला आय हँड कॉर्डिनेशन आहे. ह्याच्यामध्ये तुमचं मेमरी इम्प्रूव्हमेंट होते. ह्याच्यामध्ये मेमरी इम्प्रूव्हमेंट होते. हे सगळे गेम फन गेममध्ये आहेत. प्लस तसेच आमच्याकडे स्टेशनरीज पण आहे. बॉक्स गेममध्ये पण बरेच गेम्स आहेत की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये म्हणजे सगळे खेळू शकतो. एरवी सुद्धा तुमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मिळतात? आमचं होम बेस आहे. तुम्ही घरी कॉन्टॅक्ट करून आम्ही देऊ शकतो. ऑनलाईन आम्ही से करतो. ऑनलाईन Online तुमची पण काही आहे. वेबसाईट किंवा काय असेल ते पण सांगून शकता? इटरनिटी कलेक्शन म्हणलं आहे. तुम्ही हे बघाल तर इथे तुम्हाला दिसून जाईल त्याची
खाली दोन्ही त्याचे साईट्स आहेत आणि नाव आहे. ओके, ह्याच्यावरती संपर्क करू. हो, हे संपर्क तुम्ही नंबर दोन्ही आहे त्याच्यावर करू शकता. खूप छान आणि याचा वेगळा कॉन्सेप्ट आहे म्हणजे आणि त्याच्यामध्ये कसं 3 to 99 इयर्स खेळल्यामुळे सगळेच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. असं नाही की मुलंच खेळतात, मुलंच खेळू मोठेही खेळू शकतात. हे लहानापासून नातवंड पासून आजी आजोबा सगळे खेळू शकतात. थँक्यू आणि थँक्यू. शुभेच्छा. घे घे घे. काय घेणार आहे? तुमचं नाव सांगा आधी. माझं नाव राखी रोहन राऊत. आमचं स्वतःचं गार्मेंट मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. कुठे येते? नायगावला आहे. नायगावला. हा, आम्ही स्वतःच प्रोडक्ट ठेवतो. जो काही आमचा प्रोडक्शन मधला अनऑफसेटेड माल असतो. हो हो, सगळे सगळे. मला एखादी एक बघायला मिळेल का? हो हो, दाखव. मी नंतर येऊन परत एकदा डिटेल मध्ये बघेलच. आता जस्ट फक्त कव्हर करते. हा वन पीस आहे. हा पूर्ण वन पीस मध्येच आहे. आणि मटेरियल कुठचं? कॉटन आहे. हे कॉटन आहे. आणि ह्याची काय रेंज आहे? वन पीसची आमची 600 ची रेंज आहे आणि 2 पीस सेट आहेत ते 550 ला आहे. असं. ओके. शॉर्ट टॉप आहे ते 300 ला आहे. आणि स्टेबल रेंज आहे. मॅन्युफॅक्चर आहे. हो हो, ओन मॅन्युफॅक्चरिंग. म्हणजे तुम्ही कुठे म्हणजे करता ते? नायगावला. माझी फॅक्टरी आहे स्वतःची. हा, तिकडे एकदाच व्हिजिट केली पाहिजे. इंटरेस्टिंग आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. माझं नाव माधवी चुरी. मी गेले 15 वर्षापासून फायनान्शियल ॲडवायझर म्हणून काम करते आहे. माझ्याकडे म्युच्युअल फंड, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स हे प्रॉडक्ट्स आहेत. आपण नेहमी फायनान्शियल फ्रीडमबद्दल बोलतो. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय आहे की वेल्थ क्रिएशन आणि वेल्थ प्रोटेक्शन या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर वेल्थ क्रिएशनसाठी आपण म्युच्युअल फंड बोलतो आणि म्युच्युअल फंड नक्कीच सही आहे, पण त्याच्याबरोबर तुम्ही ते सगळं गायडन्स वगैरे करतात का? म्हणजे SIP वगैरे कसं हे करायचं, काय वेल्थ क्रिएशन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. ते लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. कारण तुम्ही जोपर्यंत तुमची वेल्थ प्रोटेक्ट नाही करणार तोपर्यंत तुमची वेल्थ तुम्ही क्रिएट नाही करणार. त्याच्यामुळे जसं वेल्थ क्रिएशन इम्पॉर्टंट आहे तसंच वेल्थ प्रोटेक्शनही इम्पॉर्टंट आहे. मला ते इंटरेस्ट असेल ना तर डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. कारण की आपण माझं प्रत्येक डिटेल व्हिडिओमध्ये नाही ना आता शेअर करू शकत. म्हणजे कोणाला काय डाऊट असेल तर मग डायरेक्ट तुमच्याशी संपर्क करतो. कोणाला म्युच्युअल फंडमध्ये किंवा लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स बाय करायचा असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9930754154. आणि तुमचं काय आहे? मी विरा गोयल भंडारा इथून आलेली आहे. माझं नाव भावना धनंजय राऊत आणि माझं सगळं मालवणी प्रोडक्ट, भंडारी प्रोडक्ट आणि मच्छीचं सुकी मच्छी आहे. सगळे मसाले वगैरे येते. हां, सुकी आणि हे मच्छी. तुम्ही बनवलेले आहेत का? हां, काही गोष्टी माझ्या गावावरच्या आहेत, काही गावातल्या आहेत, काही स्वतः मी बनवले मसाले. तुम्ही एरवी पण घरून सुद्धा पण हा व्यवसाय करता? हो हो, माझं शॉपच आहे गोयलला. शॉप आहे तुमचं? तिथे साड्या, ड्रेस. ॲड्रेस ॲब्रॉलमध्ये आहे. ॲब्रॉलमध्ये भावना कलेक्शन म्हणून नाव आहे. तिकडे जयमुनी बँकच्या बाजूला. आणि जर कुरिअर वगैरे सुविधा पण उपलब्ध आहे? करू शकते. हो हो, ओके, ठीक. लोणची वगैरे पण आहे, पापड आहेत, लाल पोहे आहे, आगळ, कोकम सरबत सगळं आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज यांनी जो इकडे खाद्य मेळावा जो इकडे आयोजित केलेला आहे, तर आपल्या इकडे विद्यमान अध्यक्ष जे आहेत नितीन ठाकूर साहेब, तर त्यांना आपण विचारणार आहोत की तुम्ही आजचा हा जो इकडे सोहळा जो इकडे जो आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमाविषयी थोडीशी माहिती सांगा आणि त्याच्या पाठीमागची तुमची संकल्पना सुद्धा काय आहे त्याचं पण थोडक्यात तिकडे सांगा. आजचा हा खाद्य मेळावा जो आहे आमच्या शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाचा, याची सुरुवात 2014 पासून झालेली आहे आणि आता आम्ही यावर्षी आमचं जे निवडून आलेलं कार्यकारी मंडळ आहे, विश्वस्त मंडळ, यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे, उपक्रम आहे. तर या कार्यक्रमाला आम्ही मागच्या वर्षी कार्यक्रमाला जवळजवळ 42 स्टॉल होते. यावेळेला 12 स्टॉल जास्त आलेले आहेत आणि 56च्या वरती आहेत आणि अशीच दरवर्षी कसे वाढतील संख्या आहे. याच्यामागचं एक कारण का आपल्या वसईमध्ये फक्त भंडारी समाजात नसून आदिवासी बांधव आहेत, आपले कॅथलिक बांधव आहेत, पानमाळी समाज आहे, आगरी समाज आहे. हे
दरवर्षी इथे येऊन या खाद्यमेळाव्याची चव घेत आहेत आणि त्यांचं पण प्रमाण दरवर्षी वाढतच आहे. आमचा मूळ उद्देश तोच आहे का अशाच आपल्या आजूबाजूच्या समाजाने याच्यात सहभाग घ्यावा आणि आपला समाज एकोप्याने आणि एकत्र कसं येईल, खास करून महिला वर्ग या कार्यक्रमातून बऱ्याचशा महिला एकत्र येतात, ओळखी वाढतात आणि असेच हाच कार्यक्रम याच्याही पुढे कसं चालू राहील याची आम्ही काळजी घेऊ. आपल्या इकडे माजी अध्यक्ष जे आहेत ओंकार म्हात्रे साहेब, तर त्यांना पण आपण विचारूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती. बाई बोला ना 2 शब्द. आज शेषवंशी क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ वसई या आमच्या नामांकित सामाजिक संस्थेतर्फे खाद्य मेळावा कैलासवासी अरुण काशीनाथ पाटील जे माजी अध्यक्ष होते, त्यावेळेला मी या संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून होतो. तेव्हा आम्ही असा निर्णय घेतला की आपल्या विश्वस्त मंडळातर्फे आपल्या भंडारी समाजाचं जे खाद्य आहे त्या खाद्य संस्कृतीचं माहिती आपल्या वसई तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांना द्यावं आणि ही काय खाद्य संस्कृती भंडारी समाजाची आहे त्याबद्दल त्यांना माहिती व्हावी आणि त्या निमित्ताने सुद्धा संपूर्ण भंडारी समाज एकत्र करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्या संपूर्ण समाजाला एकत्र करण्याचं काम या खाद्यमेळाच्या माध्यमातून कैलासवासी अरुण काशीनाथ पाटील, त्याच्यानंतर मी अध्यक्ष असताना आम्ही चालू केलं. त्याच्यानंतर ॲडव्होकेट दिलीप म्हात्रे होते काही काळाकरता, नंतर राजेश राऊत होते आणि आताचे विद्यमान अध्यक्ष नितीन ठाकूर आहेत. त्यांच्या कारकिर्दीला हा पहिलाच खाद्य मेळावा आहे आणि त्याला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे. चांगल्या प्रकारचं सहकार्य समाजाकडून मिळते, भंडारी समाजाकडून मिळते. पण त्या भंडारी समाजाच्या प्रत्येक गावातून एक ना एक तरी स्टॉल आहे आणि दरवर्षी स्टॉलचं संख्या ही वाढत जाते. याचा अर्थ चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन, उत्तेजन या खाद्य मेळाव्याला मिळत आहे. खाद्य मेळावा केल्यानंतर त्या दृष्टीने आपला समाज कशा प्रकारचं कामं या ठिकाणी करतो आणि समाजातील संपूर्ण लोकांना कसं एकत्र आणण्याचं काम करतो, ही एक फार मोठी जबाबदारी एक समाज कार्यकर्ते म्हणून आमच्यावर असते, की आम्ही या ठिकाणी निभावतो. आजच्या या खाद्य मेळाव्याला जवळजवळ 56 स्टॉल्स आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मांसाहारी, शाकाहारी यांचे स्टॉल आणि इतर युरोपयोगी वस्तू आपण म्हणतो ज्याला जीवनोपयोगी वस्तू या ठिकाणचे स्टॉल आहेत आणि सगळे लोक चांगल्या उत्साहाने आनंदाने या ठिकाणी घेत आहेत. विशेषतः म्हणजे आमच्या भंडारी समाजाची प्रसिद्ध असलेली वालवांग्याची भाजी, त्याच्याकरता संपूर्ण वसई तालुक्यातील लोक या ठिकाणी येत आहेत आणि चांगल्या प्रकारचा आस्वाद घेत आहेत. आजच्या या खाद्य मेळाव्यामध्ये आमच्या समाजातील प्रत्येक गावातल्या ज्या लोकांनी इकडे स्टॉल दिलेत आणि आम्हाला हे खाद्य मेळावा यशस्वी होण्याकरता जे काही सहकार्य केलं आहे त्याबद्दल मी त्या सगळ्या आमच्या संपूर्ण भंडारी समाजाच्या गावच्या जे स्टॉल झाले त्यांचं या ठिकाणी जाहीर अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. कारण त्यांनी त्याच्यात भाग घेतला नसता तर आम्ही हा जो खाद्य मेळावा हा आता जसा पण होतो त्या पुन्हा यशस्वी करू शकलो नाही. पुन्हा एकदा सगळ्यांचं मी आभार मानतो, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि उत्तरोत्तर या विश्वस्त मंडळाकडे निम्या प्रकारचे कार्यक्रम या माध्यमातून राबवले जाऊन आमचा समाज भंडारी समाज कसा आहे करते. कारण आपण म्हणतो युनायटेड वी स्टँड अँड डिवायडेड वी फॉल, एकी हेच बळ. एक समाज हा संपूर्ण समाज कसा एकत्र येतो आणि त्याच्या काळाची गरज आहे त्या दृष्टीने आम्ही कार्यरत असतो. आणि आमच्या समाजातले हे जे काही लोक आता कार्य करणारे आहेत, ज्या या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून वगैरे काम करणारे आहेत, त्यांना चांगल्या प्रकारचं सहकार्य आपल्याकडून मिळालं पाहिजे, तरच आपला समाज पुढे जाईल आणि सगळ्यांनी एकत्र यावं. मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी. जय भंडारी. नमस्कार.
सर्वांना सस्नेह जय भंडारी. खरं सांगायचं तर ह्या संस्थेला 75 वर्ष पूर्ण होऊन गेली. कैलासवासी अनंतराव ठाकूर यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की असं म्हणतात की ज्ञानदेव रचीला पाया आणि तुका झालासी कळस. त्यांनी जो पाया रचला त्याच्यावर आज कळस चढतोय. ही सर्व कैलासवासी अनंतराव ठाकूर यांची कृपा आहे. त्यांच्या कृपेनेच आणि त्यांच्या आशीर्वादानेच प्रोत्साहित होऊन मगाशीच आमच्या ओंकारभाईंनी सांगितल्याप्रमाणे कैलासवासी अरुणदा पाटील असतील, त्यांनी हा उपक्रम चालू केला. हा पुढे चालू वारसा, ह्या उक्तीप्रमाणे हा वारसा आम्ही पुढे नेतोय. ते केवळ त्यांच्या आशीर्वादानेच आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनानेच आम्ही पुढे चालतोय. आज ज्या आमच्या महिला भगिनी आज स्टॉल टाकले त्यांचा उद्देश कुठलाही पैसे कमवणं हा उद्देश नाही, तर भंडारी खाद्यपदार्थाची जी संस्कृती, जी कल्चर आहे भंडारी खाद्याचं, ते कल्चर इतर समाजापर्यंत कसं गेलं पाहिजे, त्यांना आनंद कसा मिळाला पाहिजे, की खवय्या कशी खुश झाल्या पाहिजेत, हा मूळ उद्देश त्यांचा आहे. आणि माननीय अध्यक्ष आमचे नितीन ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शन काम करत असताना आम्हाला पूर्ण कमिटीला विश्वासात देऊन एकच सांगितलं होतं की संस्थेचं हित ज्यात आहे, संस्था नावरूपात कशी येईल त्या दृष्टिकोने प्रयत्न केले पाहिजेत. आणि तो मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच खाद्य महोत्सव दरवर्षी केला जातो. नवीन असं त्यात का आहे, तर नवीन त्यात हे आहे की हा जो खाद्य महोत्सव आहे, हा खाद्य महोत्सव पुढे लांबवत असताना आम्ही 31 मार्चला एक स्नेहसंमेलन महिलांचं आयोजित करतोय आणि ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये आमच्या ज्या महिला भगिनी आहेत, सौ राखी राऊत असतील, आरती चौधरी असतील, सौ सुनीता पाटील असतील, ह्यांना आम्ही नेतृत्व दिलं की महिला बोलून सक्षम नाही, तर महिलांना ते करायला दिलं पाहिजे तर त्या सक्षम होतील. आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आधी करा आणि मग सांगा. आम्ही आधी केलं आणि मग सांगतोय. 31 तारखेला जो स्नेहसंमेलन आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्या संमेलनात फक्त तुमचं सौभाग्याचं लेणं, हळदी कुंकू हे नुसतं न घेता ज्या प्रवाहाच्या बाहेर ज्या महिला गेल्यात, महिला भगिनी गेल्यात, अकाली गेल्यात, त्या अकाली गंगा भागीरथी झाल्यात, त्यांना या प्रवाहात सामील करून घेतोय. त्यांचा समावेश याच्यात आहे. ज्या वृद्ध महिला आहेत, असं म्हणतात की आई रिटायर होते, तर आईला रिटायर करायची नाही, तिला आईला सुद्धा इकडे आली पाहिजे. या उद्देशानं वृद्ध महिला असतील, विधवा महिला असतील, त्यांना या कार्यक्रमात समावेश करून घेतोय. हे सगळं शक्य होते ते केवळ आमच्या अध्यक्षांच्या जे आम्हाला अध्यक्ष फ्री हँड देतात त्यामुळे शक्य होते. आणि जे वरिष्ठांचे जे आमच्यावर विश्वास आहे आणि ते आशीर्वाद आहेत त्यांनी शक्य होते. आमचे परंपरागत आलेले जे अध्यक्ष असतील, संस्थापक अध्यक्ष मगाशी निवडल्याप्रमाणे कैलासवासी अनंतराव ठाकूर साहेब असतील, कैलासवासी अरुणदा पाटील असतील, दिलीपभाई म्हात्रे असतील, आमचे ओंकारभाई म्हात्रे असतील, राजेश राऊत असतील, आमचे विद्यमान अध्यक्ष नितीन ठाकूर साहेब असतील, संपूर्ण कमिटीची नाजीमाची सर्वच कमिटी सगळेच जण चांगलं काम करतात. उर्दामाची काळेगोर असतेच, पण सार्थ घ्यायचं आणि असार्थ सोडून द्यायचं या उक्तीप्रमाणे आम्ही आज खाद्यमेळावा केला आहे. नवीन नवीन उपक्रम या समाजाला कसे देऊ ह्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. खरं सांगायचं तर मॅडम तुमचे मनापासून आभार की आमचा हा खाद्य महोत्सव तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आमच्या समाजात थोडं इतर समाजात देत आहे, म्हणून तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भंडारी. थँक्यू. मी आरती चौधरी, कैलासवासी अनंतराव ठाकूर नाट्यगृह वसई पारनाका येथे आज भंडारी खाद्य मेळावा आयोजित केला आहे. खूप छान प्रतिसाद आहे. आमच्या भंडारी लोकच नाही तर इतर समाजातली लोक इथे येऊन भंडारी पदार्थांचा आस्वाद घेतात. त्यामुळे खूप खूप छान वाटतंय. आणि आमच्या ज्या महिला पदार्थ बनवत आहेत त्यांनाही खूप आनंद होतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी. शेषवंशीय क्षत्रिय विश्वस्त मंडळाची सल्लागार राखी राऊत. मला आज खूप आनंद होतोय की आज आमच्या भंडारी समाजाचा खाद्यमेळावा भरलेला आहे. आणि या खाद्यमेळाव्याचं असं वैशिष्ट्य आहे की आम्ही या खाद्यमेळाव्याच्या उपक्रमातून सगळ्या समाजातील लोकांना आमच्याच खाद्य भंडारी पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद घ्यायला मिळतो. त्याच्यामुळे आमच्या नुसता हा भंडारी समाजाचा असला खाद्यमेळावा तरीसुद्धा या आमच्या खाद्यमेळाव्यात इतर समाजातील लोकसुद्धा अगदी आनंदाने सहभागी होत आहेत आणि आमच्या भंडारी पदार्थांची टेस्ट घेत आहेत. त्यांना अगदी फार मटण, चिकन जे काय असतील ते, चटण्या, कोलिंग, लोणची वगैरे यांचा आस्वाद घेत येत आहे. आणि वसईतील इतर समाजाचे लोकही या आमच्या मेळाव्यात सामील होत आहेत खाद्यमेळाव्यात. आणि यावर्षीचं असं आहे
की आमचा हा 2014 सालापासूनचा खाद्य मेळावा चालूच आहे आणि पुढेही हा आमचा उपक्रम चालू राहील. पण आम्हाला प्रतिसादही खूप छान मिळाला आहे, म्हणून मला या भंडारी समाजातील आमच्या महिलांचं खूप कौतुकही वाटते आणि त्यांचं मी हे पण करते, त्यांना शुभेच्छाही देते की असाच हा आमच्या मेळाव्यात गेल्या वर्षी आमचे 42 स्टॉल होते आणि यावर्षी आमचे 56 स्टॉल झाले आहेत, 10-12 स्टॉल वाढलेले आहेत. असाच आमचा भंडारी समाजाचा खाद्य मेळावा हा उपक्रम चालू राहू दे आणि इतर समाजातील लोकांनीही याचा भंडारी आमच्या जेवणाचा आस्वाद घेऊ दे, असंच मी सगळ्यांना विनंती करते की दरवर्षी हा आमचा खाद्य मेळावा भरतोय तर सगळ्यांनी या खाद्य मेळाव्यात सहभागी व्हावं आणि आमच्या भंडारी जेवणाचा आस्वाद घ्यावा. मी वैशाली संजय म्हात्रे चोबारे. हे माझं इमिटेशन ज्वेलरीचा स्टॉल आहे. त्यात मी भंडारी मसाला आहे, हा मी वर्षभर विकते. हा म्हणजे कशासाठी? भाजी मटण? भाजी मटण सगळ्यासाठी वापरा, कशालाही वापरा. हा 12 महिने मिळतो का तुमच्याकडे? 12 महिने. हरिओम कॅटरर्स म्हणून आहे आणि ज्वेलरीचं काय म्हणजे असं? आम्ही हरिओम कॅटरर्स म्हणून कॅटरिंग चालवतो. आपल्या चॅनलवरती यांच्या जेवणाचे व्हिडिओ सुद्धा आहे, ते नक्की बघा. ही माझी कोथिंबीर वडी आहे. आजची कोथिंबीर वडी आणली आहे का? ओके. माझं याच्यामध्ये स्पेशल असं काय असं तुझं? हे हरिओम कॅटरर्सच्या नावाने आम्ही बिझनेस करतो. जेवणाच्या ऑर्डरी छोट्या मोठ्या समारंभाच्या लग्नापासून वगैरे सगळ्या घेतात. ऑर्डर आम्ही घेतो आणि लमसम आणि डिश अशा प्रकारे होलसेल म्हणजे पूर्ण किंवा लेबर पण आम्ही संपर्क साधायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर असेल तर वैशाली संजय म्हात्रे 9323860743. अगदी कोणाला मसाले वगैरे पाहिजे असतील अगदी भंडारी तरी तुझ्याकडे 12 महिने करून मिळतील ना. थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हे बघा ऑलरेडी मी यांच्याकडून बॅग घेतलेलीच आहे. त्या म्हणजे इकडे ज्योती ताई, तर इकडे मी तुम्हाला दाखवणारच आहे की त्यांच्या स्टॉलवरती किती छान छान मस्त मस्त अशा बॅग्स आहेत आणि ही पण माझी खूप फेवरेट आहे. तर मी तुम्हाला दाखवते की त्यांचे किती पेंटिंग आणि किती छान असतात ते. ज्योती ताई माहिती सांग थोडक्यात. नमस्कार, मी ज्योती चौधरी मलिक आणि माझा हा इथे स्टॉल आहे. इथे आपल्याला भंडारी पारंपरिक मसाले आणि फराळाचं सामान, लोणची, सरबत, कोल्ड प्रेस ऑइल प्लस माझं पेंटिंग आहेत आणि हँड पेंटेड ज्यूट बॅग्स आहेत आणि परत ज्वेलरी सेक्शन आहे आपलं. अनेक प्रकारची ज्वेलरी आहे. मग ज्वेलरी वगैरे पण तुम्ही बनवलेले आहेत? नाही, काही बनवलेली आहेत. बनवलेले आहेत ते बनवले माझ्या लेकीने. कुठची बनवलेली आहे? ती बनवलेली आहे, कपड्याची बनवलेली आहे ज्वेलरी. ओके. अजून काय त्याच्यातली बरीच हँडमेड ज्वेलरी आहे. अजून काही गेलं नाही ना खूपच छान आणि खूप खूप शुभेच्छा ताई तुला. थँक्यू. हा नाव सांगा तुमचं? जयश्री विनायक पाटील. माझ्याकडे टप्परवेअर आहे, पर्स, रांगोळी, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि हे पापड आहेत आपले. शेव आहे, हा रवा शेव आणि पापड उडदाचे. इकडचे नाही, बोईसरचे आहे. थँक्यू. आई काय बघतं ते? हे पण वेगळा. हो अनारसी वगैरे पण आहेत मस्त. कोलिंग आहे. अनारसी शक्यतो कोण ठेवत नाही ना. आई मुडकी आहे बघा. पण इकडे जागृती म्हात्रे यांना विचारणार आहोत की त्यांच्या स्टॉलवरती काय आहे ते. तुझं नाव सांग. मी जागृती म्हात्रे, खोचिवडे. आमच्याकडे 100 रुपयापासून ते 3000, 4000 इथपर्यंत सगळ्या वस्तू आहेत. आमच्याकडे जयश्री कलेक्शनच्या ब्रँडच्या सर्व वस्तू उपलब्ध मिळतील, ऑनलाईन ऑफलाईन. आणि सकाळपासून आम्हाला अतिउत्तम असा रिस्पॉन्स मिळालेला आहे. खूपच छान आणि वेगळंच कलेक्शन वाटतं. हे वगैरे खूप छान वाटतं, असं वेगळं असं म्हणजे
थोडंसं ट्रेडिशनल आहे आणि त्याला थोडा मॉडर्न पण टच दिलेला आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय ते. आणि ह्याची काय Common असं cost काय आहे म्हणजे साधारणपणे ह्याची प्राइस काय आहे? ह्याची प्राइस आहे 250 रुपये. ह्याची प्राइस आहे 280. 280. छान वाटतं, मस्तच कलेक्शन आहे आणि थोडंसं युनिक आहे असं, म्हणजे तेच नाही असं बघायला मिळतं. आणि ह्याचे कान पण आहे ते बघा, ह्याचं नाव पण युनिक कान म्हणून आहे. हा म्हणजे ते डायरेक्ट म्हणजे कानामध्ये असं हे करायचं. ओके. आणि हे पण छान वाटतं असं. ह्याची काय प्राइस आहे? ह्याची एक मिनिट, ह्याची 2100 आहे. 2100. पण हे म्हणजे कसं असतं, म्हणजे हे कुठं आहे हे? म्हणजे बेंटेक्स मध्ये झालं का कसं? नाही, इमिटेशन ज्वेलरी असते. हा म्हणजे कधी कधी कोणाला एलर्जी वगैरे पण होते ना अशी घातल्यावर? नाही होत. कारण याची बांधणी सुद्धा चांगली आहे, तुम्ही बघू शकता. ही अशी पाठी गादी आहे त्याला, त्याच्यामुळे हे तुम्हाला नुकसान हे आपण म्हणजे प्रॉपर साडीवरती का फक्त नऊवारीवरतीच वेअर असं काही नाही? असं काही नाही, तुम्ही कशाही वेअर करू शकता. खूप छान ट्रेडिशनल लुक आहे. हा नुकता सेट आहे की कानातली पण आहे त्याच्यावर सेम अशी इयरिंग्स आहे तशी आहेत. आणि ह्याची काय प्राइस आहे? ह्याची 2000 आहे. आपण 10% डिस्काउंट करून देऊ. छान वाटतं ते. हे पण मस्त वाटतं ना असं टेम्पल ज्वेलरी मध्ये असं देवीचं असं. खूप शुभेच्छा तुमच्या स्टॉल साठी. थँक्यू. तुमचं काय? नमस्कार, माझं नाव ज्योती पाटील. मी वसई भंडारा इथनं आहे. मी सगळी इमिटेशन ज्वेलरी ठेवते. माझ्याकडे एकदम स्वस्त आणि मस्त अशी ज्वेलरी आहे. म्हणजे कमीत कमी ह्याच्यामध्ये कुठची आहे? म्हणजे अगदी जिकडून स्टार्ट होते ती, म्हणजे कमीत कमी ह्याच्यामध्ये म्हणजे 30-50 रुपये? हो, बांगड्यांमध्ये सुद्धा आहेत 30 रुपयापर्यंत. नथ आहेत, कानातले आहेत. ओके. नथ वगैरे कशी दिली? नथ वगैरे कितीला दिली? ह्या नथ 50 रुपये आहेत. 50. ह्या 200 वाले आहेत. त्यात मोराच्या वगैरे थोड्याशे युनिक डिझाईन आहेत. त्याच्यानंतर गोल्डन मध्ये आहेत, त्या 100 रुपये वगैरे आहेत. ही ठुशी आहे, ही 50 रुपयाची आहे. थोडेसे ट्रेडिशनल आणि फॅन्सी असं दोन्ही असं ठेवलेलं आहे. खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. नाव सांगा तुमचं? मी पल्लवी निलेश ठाकूर, आकटण. हे सगळं मी हँडमेड बनवते, घरी माझ्या बनवते. हे तुम्ही बनवलेलं आहे? सर्व. ओके. पर्स, बटवे आणि कानातली सुद्धा इथे सगळं मी हँडमेड बनवते. धाग्यापासून बनवलेली का रेशीम धागा आहे हा? सिल्क थ्रेड. आणि याची प्राइस तरी 60 आणि 40 आहे. हे पण बनवलेलं आहे पोटरी वगैरे पण? हा, मी शिवलेलं मस्त वाटतंय. छानच आहे. आणि ह्याची काय प्राइस आहे? हा 150 रुपये. 150 रुपये. आणि हे मोबाईलचं? ते 50. चांगलं आहे. मास्क आहेत ते पण आहेत. खूप छान, मस्त. ते रोटी रुमाल आहेत चपाती ठेवण्यासाठी. ओके ओके. हा ह्याची काय प्राइस आहे? 40 रुपये. 40 रुपये. मस्त. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. येतो आम्ही. माझं नाव पूनम राऊत. आम्ही वसई भंडारा इथं राहतो आणि माझ्याकडे तोरण आहेत, रुमाल आहेत, बॅगा आहेत. हे सगळं तुम्ही स्वतः विणलेलं आहे? खूप. आणि ऑर्डर पण घेऊ शकते. असं म्हणजे रुखवतासाठी वगैरे कोणाला पाहिजे असेल, कोणाला काय पाहिजे असेल तर मी ऑर्डर पण घेते. तसं म्हणजे तरी साधारणपणे कितीपासून स्टार्ट होतं असं? माझ्याकडे 100 रुपयापासून वस्तू येते. लहान पाऊच येते 100 रुपये आहेत, ते 150 रुपये आहेत आणि नंतर 400, 700 पर्यंत, 600 पर्यंत तोरण वगैरे आहेत. 400 पर्यंत रुमाल आहेत मोठे. म्हणजे तुम्ही घरातून असं ऑर्डर घेऊन सुद्धा असं देते. आणि ते पर्स वगैरे पण तुम्हीच बनवलेले आहेत? हो, ते सुद्धा मी बनवले. खूप छान वाटतं. ओके, मस्तच आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुमचं नाव सांगा? टिका विकास म्हात्रे. निर्मळ. हा. आणि तुमच्या स्टॉल मध्ये आज तुम्ही काय असं वेगळं ठेवलं? साडी मॅचिंग गजरे आहेत. गजरे आहेत सगळे. ओके. फुलं न कोंबणारे, वर्षभर टिकणारे, वर्षभर. ह्याची काय प्राइस आहे? हे कागदाचे आहेत का कुठचे? अस्तर आहेत. असली आहे. नवीन पॅटर्न आहे. कितीला एक आहे? 30 रुपयाला एक. छान आहे. पर्स आहेत आणि बॅग आहे. पण ही फुलं वगैरे तुम्ही बनवतात की म्हणजे आणलेले? माल घेतो आम्ही घरी बनवतो असं मिळतात. ओके. खूपच छान. म्हणजे एरवी पण तुमच्याकडे तुमचं दुकान वगैरे आहे का कुठे, का तुम्ही घरातून करता? यात्रा वगैरे असं. ओके, तेव्हा हे करता. मग तुमच्याशी तर कोणाला संपर्क करायचा असेल अशा फुलांसाठी वगैरे? कॉन्टॅक्ट नंबर आहे. 9987003048. खूप छान.
मस्त. मला ही फुलांचा कॉन्सेप्ट फार आवडला. ही फुलं हल्दी छान कुंकूला वाटतात जास्त ना? जास्त फुलं घेतात ऑर्डर मॅचिंग गजरा गजरे पण आहेत, पण गजरा वॉशेबल पण आहे गजरा, धुवू पण शकतो, खराब नाही होत. 30 रुपये. मस्त. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू थँक्यू. माझं नाव आहे प्रीती मंदार राऊत सोपारा, इकडून मी आलेली आहे. माझं फर्स्ट टाइम इकडे मी अनुभव घेते, पण मला खूप चांगला अनुभव आलेला आहे. आपले आरोग्यावर, महिलांच्या आरोग्यावर जास्त मी त्याला फोकस केलेला आहे. प्लस आपलं हे आता आपलं पॅन्टी लायनर आहेत, याच्यात म्हणजे आपल्याला यूज कसं आहे, हे आपण डेली यूज करू शकतो. त्या डेली ठीक आहे डेली यूज करू शकतो. आणि याच्यात कसं आपलं युरिनसाठी आपल्याला सपोज म्हणजे थोडा कमी असतो बायकांना कसं यूज गरजेचं आहे. नेहमी आपण यूज करू शकतो. या पॅन्टी लायनर ह्याला बोलतात. आणि हे आपले प्रोविंगचे पॅड्स आहेत जे पिरियड्समध्ये आपण यूज करू शकतात. हे अँटी बॅक्टेरियल, अँटी कॅन्सर युक्त बनवले गेलेले आहेत. 7 लेयर्स आहेत याच्यात, म्हणजे छिद्र पण आहेत आपल्या 2 लेयर्समध्ये, ज्याच्या थ्रू आपल्याला ऑक्सिजन पण मिळते. प्लस आपला म्हणजे जो त्या काळात आपला म्हणजे त्याच्याद्वारे जो वास आपल्याला येतो तो नाही येत, ऑडिओवर नाही येत. म्हणजे हेवी ब्लडिंग साठी तुम्ही 10 ते 11, 12 तास आपण हा पॅड वापरू शकता. याची काय प्राइस आहे? याची प्राइस आहे 175 ला 8 पॅड्स येतात तुम्हाला. आणि हे लायनर पॅड म्हणजे बाहेर पण मिळतात का फक्त तुमच्या? नाही, आमच्याकडे कंपनी थ्रू कंपनीच आहे. आमची एजन्सी घेतली का? वी आर मोअर कंपनीमध्ये मी काम करते. आता आपलं कसं त्या काळात आपलं पोट दुखते, ओटी पोटात दुखते, पायाला क्रॅम्प्स येतात, आपलं हॉर्मोन चेंज झाल्यामुळे आपल्याला कसं चिडचिड होते, हे सगळं आपलं त्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये जेल्स वगैरे, हे ॲलोवेरा जेल आहे. आपल्याकडे काही फूड सप्लिमेंट्स पण आहेत. हे जेल म्हणजे आपण हे 2 याच्यात वापरू शकतो. जसं रिंकल्स येतात किंवा पिंपल्स येतात त्याच्यासाठी वापरू शकतो. आणि हे वस्तू आपण सपोज डॅन्ड्रफ असेल तर आपण 5-6 महिने किंवा 2-3 महिने हे खोबरेल तेलात कोमट करून हे मिक्स करायचं आणि त्याच्यात आपलं ते केसाला आपल्याला लावायचं आहे. त्याच्याने तुमचा डॅन्ड्रफ पण जातो. आणि भाजलेला चेहरा असतो, ते डाग वगैरे पण आपले निघून जातात. प्लस हे मेंबरशिप म्हणजे तुमच्याशी जर संपर्क साधायचा असेल तर तुम्ही मलाही साधू शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करते. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9730431777. जास्त माहिती हवी असेल तर म्हणजे तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. या आणि हे तुम्ही प्रोडक्ट वापरलं, तुम्ही हजारो जणांना तुम्ही हे प्रोडक्ट देऊ शकतात. असं एक उपयुक्त हे 2 प्रोडक्ट्स त्याच्यावर मी जास्त आज फोकस केलेला आहे. बाकीच्या मॅडम जी आपली देवेंद्र फडणवीस त्यांची बायको किंवा आपली इतर नट्या ज्या आहेत त्यांनी पण हे वापरलेलं आहे. आणि म्हणजे वेगळंच काहीतरी याच्यावरती जास्त करून कोण बोलत नाही, ते तुम्ही एकदम ओपनली करतात. त्यासाठी मला हे फार आवडलं. म्हणजे कुठेही कुठली लाज न बाळगता तुम्ही हा स्टॉल लावला. मी खरं म्हणजे माझ्या सासूबाईंनी पण याला मला प्रोत्साहन दिलंय की स्टॉल आहे तू लावत का नाही, तर म्हटलं ठीक आहे मी ते पण लावते. आणि माझे त्याच्याबरोबर माझे ड्रेस आणि ड्रेस पीस यांचं पण हे आहे. खूप छान, मस्त, मला खूप आवडलंय. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. हो, रवींद्र म्हात्रे. मी टप्परवेअर 15 वर्ष झाले करते. आणि टप्परवेअर मध्ये रिस्पॉन्स बहुत आहे, कारण याचं प्लॅस्टिक येतं ना, व्हर्जिन प्लॅस्टिक आहे. आणि बोला तुम्ही बोला. हे प्लॅस्टिक व्हर्जिन आहे. आणि आपण बघा आता पाणी पिताना आता ही बॉटल आहे, 2 लिटरची बॉटल आहे, पण आपण किती पाणी पिलं ते याच्यामध्ये कळतं. हा, म्हणजे शक्यतो आपल्याकडून पाणी किती पिलं जातं ते समजत याच्यामध्ये समस्या. खूप छान वाटतं कॉन्सेप्ट. आणि याची प्राइस किती आहे? याची प्राइस आहे 700 रुपये 1 पीस. ओके, म्हणजे आजच्या या स्टॉल साठी तुम्ही काय डिस्काउंट ठेवला आहे की नाही टप्परवेअर साठी? हा, टप्परवेअर आहे ना, डिस्काउंट करून आम्ही देतो. डिस्काउंट करून पण मिळतो. खूप खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. सो वृषाली शशिकांत पाटील, मी फॅशन डिझायनर आहे. मी बेबी फ्रॉक स्टिच करते, मेन्स धोती, रेडी टू वेअर 6 साडी. ओके, म्हणजे डायरेक्ट फक्त हे करायची का? फक्त घालायची, 6 वार रेडी आहे ना ती. ओके, म्हणजे मग साडी वगैरे तुम्हाला द्यावी लागते का तुमच्याकडे असतात? तुम्ही दिली तरी चालेल किंवा माझ्याकडून घेतली तरी चालेल. 9 वारी स्टिच करते, रेडी टू वेअर, डिझायनर 9 वारी.
आणि हे लहान म्हणजे मुलांचे तुमच्याकडे साडी पण मिळते आणि हो, नंतर हो, तुम्ही हे ते बघा, त्याचे ते stitch लावून. करून पण देतात. ओके, हो. हा एक मॉडेल ठेवलेला आहे आणि इमिटेशन ज्वेलरी पण सेल करते त्याच्यावरती. ओके, म्हणजे मग तुम्ही साडीवरती ज्वेलरी पण मॅच करून ऑल देऊ ओव्हर शकता. लुक हवा असेल तर तो पण तरी बनवून म्हणजे देणार. स्टार्टिंग रेंज काय असतं तुमच्याकडे? डिझायनर नंबर आहेत ना ते 6000 7000. हा, म्हणजे जसं कोणाचं बजेट असेल त्या त्याप्रमाणे करू किंवा शकता. आपल्या ह्याच्यामध्ये पण बनारसी कॉटन मध्ये पण 10 वाड आहेत आपल्याकडे स्टिच करून पाहिजे. आणि हे पण सगळे तुम्हीच हे केलेले आहेत का? हे नऊवारी आहे, हे पार्टीवेअर गाऊन्स आहे, हे हा पण गाऊन आहे. हे पण खूप ही छान लहान वाटतं. मुलींची मस्त मुलगीची वाटतं. नऊवारी आहे. लहान मुलींसाठी पण आणि मोठ्यांसाठी पण शिवून देतात. हे काय असं युनिकॉर्न वगैरे मस्त बर्थडे वाटतं. गाऊन हा आहे, असं छान सर्व वाटतं. स्टिच करून देणार. आणि जर तुमच्याशी तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तो कुठे करू शकतो? तुमचं ब्युटिक वगैरे कुठे आहे? मी सुरुची मध्ये राहते, तर सुरुची मधून हा माझा नंबर आहे. ओके, ते ह्याच्यावर 9028208820. वृषाली पाटील. वृषाली पाटील. म्हणजे कोणाला अगदी तुमच्याकडून असं रेडी टू वेअर वगैरे साडी वगैरे शिवून घ्यायची असेल तर नक्की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील. आणि खूप खूप शुभेच्छा. आणि छान वाटलं म्हणजे एवढ्या ह्याच्यामध्ये रेग्युलर साड्या आपण बघतो पण रेडी टू वेअरच्या म्हणजे खरंच ज्यांना साड्या सुद्धा नसतील नेसतात त्या पण अगदी इझिली नेसू शकतात. मस्त वाटतात ना. थँक्यू. मी फेसबुकवर पण आहे, माय डिझाईन बाय वृषाली पाटील. ओके, आणि तुमची आणि वेबसाईट Instaवर वगैरे पण आहे. हा, चालेल. मग त्याचं पण तुम्ही इन्स्टा आयडी वृषाली पाटील फक्त सर्च मारला ना तर येणार. तरी कळेल. ओके, म्हणजे डिझाईन पण बघायला मिळतील. थँक्यू. थँक्यू. फ्रेंड सुद्धा इकडे आलेली आहे, ममता ठाकूर. ठाकूर आणि राऊत ना. मग काय, मग तुला कसं वाटलं आजचा अनुभव? तू काय काय शॉपिंग केली आहे तिकडून? मस्त सगळं खाण्याचंच घेतलंय. म्हणजे आज तरी त्यातल्या त्यात स्पेशल काय घेतलं आज? काय नाही, मी किमा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही व्हेजिटेरियन आहे, हिने सगळं हिच्या नवऱ्यासाठी शॉपिंग केलं असेल ना. काय घेतलंय? खिमा आणि काय घेतला? वडे वजडी घेतली. पण कसं वाटलं? मी अजून त्या सेक्शन मध्ये गेली नाहीये. आम्ही माझ्या नंदेचा स्टॉल होता ना, तिथे जाऊन आलो आणि असं फिरलो असं इकडे थोडं. मग त्यातल्या त्यात वेगळं काय आहे इकडे का? म्हणजे मी पण ते ट्राय करू शकते. काय आपल्याला बनते तेच आहे सगळं. म्हणजे आपलं भंडारीच आहे. चला, तर आता ममताने सांगितलं जाऊन बघूया काय आहे ते. माझ्याकडे डिझायनर साड्या मिळतात. बघ, अंबिका साड्यांचं ठेवलेलं आहे. ओके, हो, साड्यांचं ठेवलंय. म्हणजे तुम्ही म्हणजे असं साड्या वगैरे म्हणजे कसं घरातून विकतात? नाही, माझं दुकान आहे. दुकान आहे. ओके, कुठे आहे? काय? बोईसरला आहे. बोईसरला आहे. ओके, म्हणजे तर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर म्हणजे कुठे यायला पाहिजे? माझा संपर्क साधायचा असेल तर बोईसरला यावं लागेल, नाही तर कॉन्टॅक्ट नंबरवर फोटो त्याच्या म्हणजे तुम्ही व्हॉट्सअपवरती वगैरे पण डिझाईन्स वगैरे पाठवू शकता. ओके, तर आता त्यातल्या त्यात म्हणजे साडी अशी वेगळी अशी काय म्हणजे आता तुमच्याकडे आहे? अंबिकाची चांगली ब्रँड आहे. अंबिका आहे, ही पण आहे, ही डिझायनर आहे. हे जरी वर्क काठपदरी. तरी काय रेंज पासून चालू होतं तुमच्याकडे साड्या? माझ्याकडे 300 पासून स्टार्ट. 300 पासून चालू होतं. आणि जर कुरिअर वगैरे पण करतात? हो, कुरिअर वगैरे पण. ही कॉटन आहे, जरा छानशी कॉटन. ही 1800. ठीक आहे. जर तुमच्याशी तर कोणाला संपर्क साधायचा असेल तर तुमचा एक संपर्क नंबर पण देऊन ठेवा. संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर आहे 9960253961. अगदी नक्की. जर कोणाला जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या आजूबाजूचं लोकेशन चला, गिरीशच्या चाकूरकर्णींचा स्टॉल आहे हा. काय स्पेशल ठेवलंय आजचं तुमचं स्टॉल विषयी सांगा. आमचे खिमा वडा ठेवलाय, वजडी ठेवलाय आणि चिटा कलेजी ठेवलेली आहे. चिटा कलेजी आणि आपला भंडारी मसाला चिवडा आहे. थंड वा, एकदम सुगंध, एकदम सॉलिड सुटलेला आहे. तांदळाची भाकरी आहे. हा, खूप छान. म्हणजे प्रतिसाद कसा येतो सकाळपासून? हो, आहे. चांगला आहे ना. मस्त आहे, ते छान आहे अगदी. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. मला सर्व आहे. चिकन रस्सा द्या आम्हाला 1 प्लेट. चला, कंटेनर लागलेले आहे तिकडे. म्हणजे अगदी काय बोलतात, स्टार प्रवाह, फेमस चेहरा इकडे. त्याचा फायदा होतोय की नाही तुम्हाला?
बघतोय ना. मग सेल्फी काढून घेतातच लोक. त्याचा उपयोग नाही म्हणून इकडे आले. शूटिंग नाही आज तुम्हाला म्हणून बायकोनी कामाला लावलंय. पण आता आजच्या आपल्या इकडे स्टॉलच्या मेन आलेल्या आहेत. सांगा, आम्ही पहिलाच मोडी केली चिकन, पण दुसरं पण घ्यायचंय, लिहून ठेवलं खात्यात. सांग तुझं नाव सांग आणि स्टॉल विषयी सांग. माझं नाव प्रीती रोहन चौधरी. आम्ही आमच्या स्टॉलचं नाव स्वर मेजवानी असं ठेवलेलं आहे. स्वर आमच्या मुलाचं नाव आहे त्याच्याच नावाने. हा. मग आता तुमच्या स्टॉलवरती स्पेशल काय? स्पेशल म्हणजे चिकन पॅटीस आमचं स्पेशल आहे. हा दुसरं कोणाकडे मिळणार नाही. हा आमचा वेगळा मेनू आहे, स्पेशल मेनू. आणि ते का अंडा पकोडा? अंडा पकोडा आहे, वजडी आहे, चिकन रस्सा आहे, आपले भंडारी वडे आहेत आणि अंडा रोल आहे आणि सरबत आहे. अननसाचं सरबत ठेवलंय का? ओके, खूप छान. आणि प्रतिसाद कसा आहे तो सकाळपासून? कसं काय म्हणजे लोक? खूप चांगला आहे. आमचा चिकन रस्सा ऑलमोस्ट संपायला आला, भंडारी वडे पण संपायला आले. अरे बापरे, मस्त, छानच. आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. अरे बापरे, इकडे स्पेशल किचन दिलेलं आहे का? गॅस बी सगळं त्यांचाच का तुम्ही आणलंय? घेऊन आले तुम्ही सगळं? म्हणजे हे किचन वगैरे पण देतात असं? जबरदस्त आहे ना हे, मस्त. म्हणजे आज तुझा मेन कुक आहेच इकडे. हा. आणि ह्याच्यासाठी बाकी पकोडे बिकोडे बनवायला ये का? हाय. बरं पडतं ना तर इथून बाहेर जायला. गरम भाकऱ्या इथून लाटून जातात आहेत का? काय वडे आहेत का आपले? हो, बरे वडे वगैरे एकदम लाईव्ह ठेवले आहेत का तुम्ही? मग तुमचा स्टॉल कुठचा आहे? एकत्र आहेत. हा, तसं बरं आहे. आज काय स्पेशल? आज चिकन किमा मिसळ पाव आहे, स्पेशल युनिक डिश. ओके. ही तरी आहे चिकन किमा वेगळं काहीतरी. हे बघा, हे आहे डिस्प्लेला. ओके. आणि ही चिकन बिर्याणी आहे, होममेड चिकन बिर्याणी. स्मेल आणि मोहितो आहे, ब्लू लगून आणि मिंट मोहित. ओके, मला ते ठेवलेले. पण ह्यावेळेला आम्ही तुझे केक मिस केले. हो, नक्की, नेक्स्ट टाइम नक्की तुम्हाला. आता बनवतेच ठीक आहे? हो, म्हणजे ऑर्डर घेते मी तसं. आणि मग आता केटरिंगचं पण चालू केलंय? नाही, ऍक्च्युली माझा पुढे बिझनेस करायचा विचार चाललाय त्याच्यासाठी. ओके, खूप छान आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुझं नाव सांगा आणि तुम्ही स्टॉलवर का? भरत पाटील सोपारण आहे. आपले भंडारी मसाले आहेत. हे सगळे तुम्ही बनवलेले आहेत? म्हणजे पाटील मसाला हा ब्रँड आहे? ब्रँड ठेवलाय. गरम मसाला आहे, कोलिम आहे, मोर आंबा आहे, रव्याचे लाडू, बेसनचे लाडू आणि चिवडा. ओके, हे चुरमे लाडू आहेत का? चुरमे लाडू. हा, हे कसं हे शक्यतो मिळत नाही ना आपल्याला खायला, आणि करायचं पण कोणाला माहिती नसतं जास्त आपण खातो ना तसं. हा, ह्याची काय 40 रुपये प्राइस आहे? 20 रुपये खायची ना. मस्त. आणि मग हे तुमच्याकडे कोलिम वगैरे 12 महिने मिळतं? कधी कुठे ऑर्डर मिळाली, मसाले ऑर्डर असेल तरी कुरिअर सुद्धा करतो आम्ही. कुरिअर करता? मग तुमच्याशी संपर्क करायचा असेल तर नंबर आहे, हा नंबर आहे माझा. ओके, हा नंबर आहे. ओके, ते ह्याच्यावरती संपर्क करू शकतो. ठीक आहे, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. लाडू घ्यायला येते मी. मग जिने काय घेतलं? 2 गेम. आणि जेवायला काय घेतलं? जेवायला घावणे. काय जेवायला घावणे, चिकन पॅटीस. अजून काय? मटण वगैरे नाही घेतलं? सोलकढी दिली. सोलकढी पण दिली. अश्विनी सचिन राऊत. चिकन इंडियाला आहे, टिटा कलेजी आहे. जरा ओपन करून दाखवतात का? चिकन इंडिया आहे. हां, हे टिटा कलेजी आहे आणि चिकन वडे आहेत. चिकन वडे आणि ते पोळे करायला गावणे नाही, घावणे तांदळाचे. ओके, हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे कसं सगळेच भाकरी वगैरे देतात पण पोळे मिळत नाही ना. हे कसे दिले पोळे? हे 10 रुपये. 10 रुपये. म्हणजे अगोदर सांगायला लागतील का? अगोदर सांगायला लागतील का? आहेत रेडीमध्ये? आहेत ना. ओके ओके, हा चालेल. मी येते फिरून तिथपर्यंत. चालेल, सांगते मी. थँक्यू. हो, उठा ना. कोण उठते? कोण सांगणार आहे का?
स्टॉल विषयी सांगा जरा काय. ओनर आहेत ना. अरे मग बोल की नाही, कोण बोलणार आहे की नाही, कोण बोलतच नाही. ऑर्डर चल तू बोल, चल काय चल सांग, तुझं नाव सांग आणि काय ठेवलं ते सांग. माझं नाव कमलाकर ठाकूर. आज आमच्याकडे स्टॉल चालू आहे. तर आमच्याकडे वजडी किमा बनवलेला आहे आणि जवळावडी आहे. पुढे तांदळाचे पोळे पण आहेत. तांदळाचे पोळे आहेत, भाकरी आहे. मग आता आम्हाला बघायला काय इकडे मिळेल का वजडी वगैरे कशी केली ती. ही वजडी आहे. ओके, ही भंडारी पद्धतीची. ही कोणाची पद्धत आहे, वैशालीची आहे की नंदाची आहे. वैशालीची. वैशालीची. मांदेळी फ्राय आहेत. मांदेळी फ्राय ठेवले. हे आपलं पोहा भुजी आहे. कॅशियर तिकडे वाटतं बॅग घेऊन बसले. होय, कॅशियर तिकडे बसले. बनवायला बसले. चला घ्या. सगळे बिझी आहेत काउंटर वरती. बोंबील वडे ओला बोंबील ना. ए वैशाली, ओला बोंबलाचे वडे आहेत का. हो, ओला बोंबलाचे. तेच बरं, बिझी असतील तर बरं बोलायला. तुमचं नाव सांगा आणि आजचं स्टॉल काय. हा स्टॉल आहे कुमुदिनी विजय पाटील यांचा. हा व्हेज आणि इथे नॉनव्हेज. नॉनव्हेज मध्ये आज वजडी आणि कलेजी ठेव, पण ते सर्व संपलं अगदी. एकच्या आतच सगळं काय संपलेलं आहे. पावभाजी ठेवली होती आणि स्पेशल म्हणजे वाल वांग्याची भाजी भंडारी स्पेशल ती ठेवली होती, ती पण संपलेली आहे. आता एक चुरमे लाडू, लोणचं, नंतर हे आपलं हे कोलिम चटणी आहे, चिवडा, सर्व होममेड सर्व आहे सगळे आयटम. आणि अगदी आमच्या नेहमीच्या अनुभवाप्रमाणे सगळं काय संपलेलं आहे अगदी. छान प्रतिसाद आणि आम्हाला अगदी नेहमीप्रमाणे प्रतिसाद उत्तम मिळालेला आहे. चांगला झालेला. थँक्यू. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. माझा हा स्टॉल आहे. स्मिता ठाकूर. माझा स्टॉल ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आणि घरगुती उत्पादनाचा आहे. माझ्याकडे अतिशय चांगले हे आहेत. आपल्याला A2 गिर गाईचं तूप आहे. हा आपल्याकडे गुलकंद प्रवाळयुक्त म्हणजे औषधी युक्त गुलकंद आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे च्यवनप्राश आहे, औषधी गुणांनी युक्त असं. आणि आपल्याकडे ही चमक पावडर आहे. ह्या चमक पावडरचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलेही ॲनिमल प्रोडक्ट्स नाही आहेत. ओके. हा म्हणजे प्राणीज घटक नाही आहेत आणि हाताला जळजळ करत नाही. त्याच्यानंतर ह्याची ही 50 ग्रॅम 20 रुपये आणि ही 100 ग्रॅम आहे 40 रुपये. 40 रुपये. हो. आणि सगळे तुमच्याकडे हे उपलब्ध असतं का. हो, नक्की. हे सगळे हे आहेत. हा सूप मसाला आहे आमचा, कलर नाही आहे. त्याच्यानंतर म्हणजे ऑर्गॅनिक आहे, म्हणजे सगळं ऑर्गॅनिक. हा शक्ती संचय पाचक काढा आहे. तुम्हाला काढा हवा असेल तर 1 चमचा हे घ्यायचं 2 कपामध्ये आणि तो आपण करू शकतो. आणि हे जे आमचे प्रोडक्ट्स आहेत ह्याच्यामध्ये अतिशय माइल्ड केमिकल यूज केलेलं आहे. हार्श केमिकल नाहीये. हे सगळे होम क्लिनिंग प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये हे आहे केमिकल, म्हणजे हार्श केमिकल नाहीये. ओके. म्हणजे कोणाकोणा चालत कोणाकोणाला चालत नाही. आणि कपड्यांना वगैरे पण करायचं असेल तर कसं करायचं. माझा तिकडे हे आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर हो 9284602835. पायस ऑथेंटिक ऑर्गॅनिक सेल्फ स्टोअर. आणि खूप खूप शुभेच्छा. ओके, थँक्यू. आपल्या पण आई दिसते इथून. माझ्यातर्फे आपल्याला ही चमक पावडर फ्री यूज करा आणि परत आम्हाला टाकेल. थँक्यू. यंदा काहीतरी स्पेशल वेगळं काहीतरी करू, त्याकरता चिकन पिझ्झा म्हणून चालू केला. ओके. आणि त्यामध्ये म्हणजे पहिल्यापासून मी त्यामध्ये काम करतो, त्यामुळे मी ते तुमचं काय म्हणजे असं आहे का कॅफे वगैरे असं काही. सध्या कॅफे तर नाहीये पण स्टॉल आहे. ओके. तो कुठे आहे. बाबोला डीमार्टच्या बाजूला तिकडे आहे का. ओके. आणि काय नावाने येतो. आई एकविरा स्नॅक्स. आई एकविरा. ओके. मग आता तुमच्याकडे स्पेशल आज काय चिकन पिझ्झा आहे का. चिकन पिझ्झा रेडी होतोय. ओके. मस्त काहीतरी वेगळं म्हणजे तेच खाण्यापेक्षा काहीतरी मला वेगळं दिसलं की इकडे चिकन पिझ्झा आहे. वा, छानच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तुमच्या स्टॉल विषयी जरा सांगा. माझं नाव साक्षी पंकज म्हात्रे आहे आणि आमच्या स्टॉलवर आज नॉनव्हेज आहे. चिकन किमा वडा आहे, वदडी आहे आणि थिटा कलेजी आहे आणि भाकरी आहे. हा कुठचा वडा आहे. चिकन किमा वडा आहे.
आणि वजडी वालाचे गोळे घालून आहे का? नाही नुसती ठेवली. म्हणजे वालाचे गोळे सगळ्यांना आवडत नाही म्हणून ते तशी ठेवली. ओके. आणि तिठा कलेजी ठेवली. आणि हे दुसरं काय थंड सरबत वगैरे होममेड आहे. शिलाताईंची होममेड प्रॉडक्ट. ओके. आणि इतरही दिवशी तुमच्याकडे उपलब्ध असतात? हो असतात. पण असतो कोली असतो, पण तो ऑर्डरनी करून देतो. ऑर्डरनी. तर संपर्क करायचा असेल तर कोणाशी करायचा? नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर देऊ तुम्ही त्याच्याने. नंबर 8433-147-122 शरयू राऊत. ओके. म्हणजे तुमच्याशी संपर्क करू शकता. कुरिअरने वगैरे तर कोणाला पाठवत तरी पाठवू शकतो. थँक्यू. म्हणजे ह्या ऑर्डर इतरही दिवशी घेतात का तुम्ही वडे वगैरे? स्टॉप आहे कॅथलिक बँकेच्या तिकडे का? कॅथलिक बँकेच्या तिकडे आमचं छोटं शॉप आहे मैत्री कट्टा म्हणून, तिकडे असतं. तिकडे मिळेल. थँक्यू. मी माझ्याकडे शेव आहे घरगुती. तुम्ही स्वतः बनवतात का? शेव नाही, ही बचत गटाकडनं मी मागवलेली आहे. माझं लोणचं, बोंबील लोणचं, कोलिन लोणचं, आंबा लोणचं, मिरची लिंबू मिक्स. नाव तुमचं? किती पाठ की संपर्क करायचा असेल तर बोईसर नवापूर रोड. ओके. आमचं आजचं चॅनल आहे चाट कॉर्नर आहे. याच्यामध्ये तुम्हाला पाणीपुरी, दही बटाटा पुरी आणि शेवपुरी मिळणार आहे. आणि ती नक्की येऊन टेस्ट करा, कारण टेस्ट अँड ट्रस्ट हे आमचं बोधवाक्य आहे. माझं रेसिपी ट्रायंगल नावाचं चॅनल आहे यूट्यूबवर. आय एम अ यूट्यूबर. तर तुम्ही त्या चॅनललाही सबस्क्राईब करा, व्हिडिओज बघा आणि त्याला लाईक शेअर अँड नक्की नक्की. त्याच्यावरती आम्हाला अजून पण काय काय बघायला मिळेल ना? हो नक्की नक्की. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. माझं नाव निशांत राऊत आहे. आपल्याकडे चिकन किमा पाव आणि तिठा कलेजी पाव आहे. तर या आणि आजचं स्पेशल तुमचं हे आहे का? चिकन किमा पाव. मग तुमचं केटरिंगचं वगैरे काय आहे? नाहीये. मग तुमचं काय म्हणजे स्वतः म्हणजे घरातूनच वगैरे करतो? ओके. खूप छान. थँक्यू. हे झालेलं आहे. सांगा. आणि आज तुमच्या स्टॉलवर काय आहे ते सांगा. म्हणजे वेगवेगळे सरबत वगैरे ठेवलेले आहेत. आणि हे काय समोसे आहेत. खूप छान आणि शुभेच्छा. खूप छान आहे बरं स्टॉल. असं तुमचं नाव सांगा. माझं नाव रोहन दयानंद चौधरी, राहणार आकटन. आमचं एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट आरव साऊथ इंडियन किचन म्हणून एक रेस्टॉरंट स्टेलाला आहे आमचं. त्याला मी रिप्रेझेंट करतोय. आम्ही आरव साऊथ इंडियन किचन मधून आमचं मॉर्निंगला 5 o'clockला ओपन होतं आणि मग रात्री 11ला बंद होतं. तर आता आम्ही इकडे आज स्टॉलसाठी आम्ही आज डोसा, मसाला डोसा, साधा डोसा, पावभाजी, इडली, मेंदूवडा असे आयटम घेऊन आलेले आहेत. आणि आम्हाला सांगायचं की आम्ही लाईव्ह कॅटरिंग सुद्धा करतो. मिनिमम 50 माणसं पाहिजेत. बर्थडे पार्टीला वगैरे, वेडिंग असेल, कुठलंही ओकेजन असेल, प्रायव्हेट कॉर्पोरेट इव्हेंट्स पण असतील त्याच्यामध्ये पण आम्ही करतो. कॉर्पोरेट ऑफिसला पण करतो. तर आता हा शेफ डोसा बनवतोय. ओके. तर हा आता कुठचा डोसा बनतोय? हा तो साधा डोसा बनवतोय. साधा प्लेन डोसा बनवतोय. खूप छान म्हणजे हे सेटअप केलेलं आहे आणि एकदम क्लीन आहे. मेन म्हणजे व्यवस्थित आहे. तर तुमच्याशी तर कोणाला संपर्क करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 775-791-5651. आपण व्हेज आणि नॉन व्हेज दोन्हीचं आपण कॅटरिंग करतो. आता लग्नाची ऑर्डर आम्हाला आलेल्याच आहेत डिसेंबरमध्ये. 700 माणसांची आलेली आहे, 500 माणसांची आली आहे. खूप छान आणि खूप खूप छान आणि शुभेच्छा. माझं नाव तेजस मिलिंद चौधरी. आजचं कॉन्सेप्ट आमचं आहे वॉफलचं. आमच्याकडे 2 प्रकारचे वॉफल आहेत. एक बेल्जियम आहे. हा बेल्जियम आहे. ह्याच्यामध्ये चॉकलेट आणि व्हॅनिला 2 फ्लेवर अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये टॉपिंग जाणार, स्प्रेड जाणार, चॉकलेट, व्हाईट चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि टॉपिंग्स ओरिओ आहेत. त्याच्यामध्ये चॉकलेट आहेत, स्प्रिंकल्स आहेत, हे सगळं आहे. आणि हे जे बेल्जियम वॉफल आहेत खूप छान. हेल्दी वर्ल्ड पण आहे. आमचं कॅफे पण आहे हेल्दी वर्ल्ड ऑपोजिट डीमार्ट. तिकडे हा म्हणजे व्यवस्थित ॲड्रेस सांग ना, म्हणजे कसं आहे? ऑपोजिट डीमार्ट, पेरियर अपार्टमेंट, शॉप नंबर 2. म्हणजे तू चालू केलंय? खूप छान. शुभेच्छा.
बोला. सर्वप्रथम सर्व भंडारी बंधू भगिनींना आमच्या 86 क्षेत्रीय भंडारी विश्वस्त मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा. आज जो आम्ही आता खाद्यमेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी जे स्टॉलधारक आहेत आपल्या भंडारी बांधव भगिनी यांनी जो स्टॉल तिकडे येऊन जे स्टॉल टाकले त्याबद्दल आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व स्टॉलधारकांचे आम्ही आमच्या संस्थेतर्फे मंडळातर्फे जाहीर आभार मानतो आणि असंच प्रतिसाद आम्हाला आमच्या संस्थेला द्यावा ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. तसेच शुभेच्छा. आमच्या गिरीश गावातील रोहन चौधरी त्यांचा सुद्धा स्वर मेजवानी म्हणून स्टॉल आहे. त्या स्टॉलला सुद्धा आम्ही आमचे विश्वस्त आणि मला आवडला, खूप छान सागर चौधरी त्याच्यामुळे लोकांना कळतंय आणि आमची कमिटीचे आम्ही भेट दिलेली आहे इथे आणि त्यांनी सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने अंडा पकोडा, चिकन पॅटीस, वजडी, चिकन रसा, भंडारी वडे, अंडा रोल, अननस सरबत हे जे ठेवलेलं आहे आणि त्यांना सुद्धा या स्टॉलवर उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच सर्व स्टॉलधारकांना सुद्धा उत्तम प्रतिसाद आहे. पहिलंच असं वाटतं की पहिलंच आहे की यावेळी सकाळीच जास्त गर्दी पडलेली आणि अजून संध्याकाळी सुद्धा बाकी आहे. त्यामुळे सर्व स्टॉलधारकांना त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्यांचं त्यांना फळ नक्की मिळणार आहे आणि त्यांना उत्तम प्रतिसादसुद्धा मिळणार आहे. आता आमचे प्रमोद चौधरी जे आहेत ते जरा आम्हाला यांना स्टॉलधारकांना शुभेच्छा देतील. सर्व स्टॉलधारकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आजचा हा प्रतिसाद पाहता मला वाटतं बऱ्याच लोकांनी बनवलेलं खाद्यपदार्थ 50% संपलेले दिसतात. तसेच आमच्या गिरीश गावातील कलाकार रोहन चौधरी यांनी सुद्धा स्वर फेमस स्वर मेजवानी सिने कलाकार रोहन चौधरी यांनी सुद्धा स्वर मेजवानी म्हणून एक स्टॉल टाकलेला आहे. तर लोकांनी ह्यांना पण खूप उत्तम प्रकारे प्रतिसाद दिलेला दिसतोय. मला वाटतं सगळं बऱ्यापैकी संपलेलं दिसतंय. अच्छा, व्हेरी गुड. चिकन रसा 3च पॅकेट राहिले आहेत. ह्यांनी अंडा पकोडा हा एक काहीतरी नवीन पॅटर्न दिसतोय मला. तसेच चिकन पॅटीस, वजडी, चिकन रस्सा, भंडारी वडे, अंडा रोल, अननस सरबत. व्हेरी गुड. खूप चांगल्या प्रकारे प्लॅनिंग केलं आहे आणि मला वाटतं हा पुढील 1 तासाभरात त्यांचं सगळं संपून जाईल. संपणार. तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जय भंडारी. जय भंडारी. आमचे जे स्टॉलधारक आहेत त्यांना एक नम्र विनंती आहे की जो आपला 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर जो कलाक्रीडा महेंद्र ठाकूर यांच्या अधिपत्याखाली राबवला जातो त्या कलाक्रीडा महोत्सवामध्ये सुद्धा आपल्या भंडारी समाज बांधवांनी जर आपले स्टॉल तिकडे टाकले तर आपल्या भंडारी पद्धतीची जी रुचकर चव आहे, आपल्या भंडारी पद्धतीचे जे आपण बनवतात जे आपल्या पद्धतीचे ते भरपूर वसई तालुक्यामध्ये भरपूर लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि एक माध्यम आहे ते. त्यांना एक विनंती की तुम्ही पण सुद्धा त्या कलाक्रीडा महोत्सवात आपला स्टॉल जरूर टाकावा. मला एक सांगायचं इथे की ह्या खाद्य मेळाव्यानंतर भंडारी समाजाचा एक महिलांचा मेळावा 31 तारखेला आयोजित केला आहे. तर सर्व महिलांनी त्या मेळाव्याला पण भंडारी महिलांनी पण खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा आणि असेच कार्यक्रम आम्ही भंडारी समाजातर्फे नेहमी राबवत राहू. तर असा प्रतिसाद अजून चांगल्या प्रकारे कसा देता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. जय भंडारी. चला, आता आजची इकडे मी ऑर्डर दिलेली आहे. ऑलरेडी आमच्या इकडे चिकन मसाला गेलेला आहे. तर आता इकडे मी घेणार आहे प्रीतीचे स्पेशल, ते मला खूप आवडतात, ते म्हणजे चिकन पॅटीस, त्याच्यानंतर एक अंडा पकोडा आणि एक आपली वजडी. पार्सल फास्ट आहेत का? वजडी वगैरे आहे ना? द्या, हे एक एक द्या. 5 चिकन पॅटीस आणि एक अंडा पकोड्याचे हे किती येतात? ते 1 पीस येतो. हा म्हणजे हे 3 लावले त्याच्या डिस्प्लेला तसं नाही, म्हणजे 1 पीस आहे 13 रुपयाला असं ना, मग तशी 5 देते. हे 5 आणि वजडी आणि आमचा चिकन मसाला ऑलरेडी गेलेला आहे. पण आता आम्हाला घरी जाऊन खायला मिळेल की नाही माहिती नाही, त्याच्यासाठी म्हणून मी अजून एक चिकन मसाला पण घेते. तर अशा प्रकारे मी इकडे रोहन चौधरी व प्रीती चौधरी यांच्या स्टॉलवरून इकडे शॉपिंग केलेली आहे. हा, स्वर मेजवानी. माझी संध्याकाळी गाडी असते. माझं नाव शैलेश राऊत. आज खाद्यमेळावा होता. खाद्यमेळाव्यामध्ये माझ्याकडे टिता कलेजी होते, तिरपट, भेजा फ्राय, वजरी, चिकन किमा सगळं संपलेलं आहे. तरी पण माझी गाडी वसई झेंडा बाजारमध्ये लागते. तिकडे सगळं तुम्हाला अवेलेबल मिळेल. तिकडे असत मिळू. आणि तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर हा नंबर आहे ना? ओके, ते ह्याच्यावर तुम्ही ऑर्डर पण घेतात? हो, ऑर्डर पण. खूप खूप शुभेच्छा. म्हणजे ह्याच्यावरूनच कळते की काय टेस्ट असेल. सगळं संपलंय, आम्हाला नाही चालता आली. थँक्यू. आता जवळ वगैरे आहे काय? जवळ आहे.
काय पाहिजे? जवळ कसा प्लेट आहे? 60 रुपये. 60 रुपये. मला 2 दे ना. एकत्र बाजू चालेल? हा चालेल, एकत्र केलं तर. माझं नाव करुणा पाटील. आम्ही चोबारेचे आहेत. आमच्याकडे गावठी कोंबडा, मटण खिमा, सुका जवळा, ग्रीन चिकन, साधं चिकन, वालवांग्याची भाजी, आपले उडदाच्या डाळीचे वडे, म्हणजे आपले मटण वडे असतात ते. सगळं आपले नॉनव्हेज. मला इकडे दरवर्षीच आवडतो तो म्हणजे आत्याचा हातचा जवळा. तो मी इकडे स्पेशल घेतलेलाच आहे आज. आणि दुसरं काय वडे ठेवले? वडे आणि वालवांगा भाजी, खिमा आहे. खिमा ठेवलेलं आहे. ओके. आणि अशा ऑर्डरची वगैरे पण तू घेते ना? सगळ्या प्रकारच्या ऑर्डर घेतात आम्ही, सगळ्या लग्नाच्या वगैरे. थँक्यू आणि खूप खूप शुभेच्छा. एवढा बिझी शेड्यूल आहे तुझा तरी पण तू बोलली. चल बघा, हे असं चित्र फक्त तुम्हाला सिरियल मध्ये बघायला मिळू शकतं, पण इकडे रिअल लाईफ मध्ये चाललेलं आहे. वाट लावली बायकोनी का तुमची. थँक्यू. चला. हो येते बोललो. काय करत मग ते आता काय करते? वडे करते का भजी करते? मग चला द्या, पैसे आम्ही दिलेले आहेत ना. काय दिलंय आम्हाला कॉम्प्लिमेंटरी? मस्त चांगलं आहे. प्रीतीकडली शॉपिंग बघा. पिशव्या प्रीतीकडलं पिशव्या माझ्याच आहेत ना सगळ्या. हे बघ. आणि मला खूप छान वाटलंय. त्याच्यामध्ये हे रेड कलरचे मणी आहेत ना, मला पापड द्या. पापड काय काय स्पेशल? काय तुमचं स्पेशल आहे? चिकन आहे, वंदडी आहे. संपत आला ना? हा संपत आला. चिकन आता बनवायला लावलंय. आणि हे बोईसरच्या उडीद डाळीचे पापड आहे. हळद पावडर द्या ना. ही घरगुती आहे ना? हो. आणि ही रव्यामध्ये ती शेव आहे. शेव ही काश्मीरी मिरची पावडर आहे आणि तो भंडारी मसाला. मला हे द्या एक पापडाचं द्या. आणि भाकऱ्या पण आहेत, त्या पण संपल्या. मिळतील भाकऱ्या परत. आता संध्याकाळी परत एक संध्याकाळी ना. बोंबील वडे घेतले. बघू दाखवू. ते पॅक केलेत का? पॅक करून. संपली.
तर आम्ही तिकडून काय काय शॉपिंग केलेली आहे आज इकडे भंडारी खाद्य मेळाव्यामध्ये. इकडे सगळं मी इकडे जे तुम्हाला दाखवतेच आहे. तर हे सगळं पाहून तुमच्या सुद्धा जे ते तोंडाला पाणी सुटणारच आहे, ह्याच्यावर मला पूर्णपणे विश्वासच आहे. आई तुम्हाला कसं वाटतं? तर फायनली आता मी आणि आई जे तिकडे आम्ही घरी आलेलेच आहेत आणि इकडे एवढं जे आहे ते आम्ही आणलेलं आहे, सगळं शॉपिंग केलेली आहे. तर आता आम्ही इकडे मस्तपैकी आस्वाद घेणार आहोत. जवळजवळ आता 3 वाजत आलेत. आईला पण भूक लागली, मला पण, आणि एकदमच मस्तच झालं. त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं भंडारी खाद्य? छान वाटलं. म्हणजे सगळं आपल्या भंडारी पद्धतीचं पण होतं, नॉनव्हेज वगैरे होतं, व्हेज होतं, पॅटीस, त्याच्यामुळे छानच होतं, मस्त ज्वेलरी वगैरे सगळं होतं. म्हणजे वेळ कसा गेला कळलंच नाही. 3 वाजत आले. तर आजचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि अजूनही जर तुम्ही रुचिताज किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.